समजा टायपिंग कोर्स पूर्ण झालाय, मग आता महाराष्ट्र सरकारकडून मिळणारे 6,500 रुपये थेट बँक खात्यात कसे मिळवायचे, बरोबर? हेच आपण आज अमृत योजनेबद्दल बोलताना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हो, बरोबर ऐकले. तब्बल 6,500 रुपये. आणि ही रक्कम म्हणजे माहितीये का, फक्त एक सरकारी मदत नाहीये, तर टायपिंगचं स्किल शिकण्यासाठी जी मेहनत घेतलीये ना, त्याची ही एक प्रकारची शाबासकी आहे. म्हणजे थेट सरकारकडून आपल्या कौशल्याला दिलेलं हे प्रोत्साहन आहे. अच्छा, मग प्रश्न येतो की या अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची अट काय आहे? तर ती आहे शासकीय संगणक टंकलेखन, म्हणजे आपल्या GCC-TBC कोर्स तो यशस्वीपणे पूर्ण केलेला असायला हवा. बस एवढं असेल ना तर पुढचा सगळा मार्ग एकदम सोपा आहे. मग ही अमृत योजना नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ज्यांनी GCC-TBC कोर्स पूर्ण केलाय आणि ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अशा उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. म्हणजे कसं आहे, उद्देश एकदम स्पष्ट आहे, आपल्या कौशल्याला थोडं आर्थिक बळ मिळावं. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट, ही तारीख आहे ना, ती लगेच कुठेतरी लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून टाका. 30 एप्रिल 2026. आपल्याला वाटेल की अरे अजून खूप वेळ आहे, पण बघा, कागदपत्र गोळा करायला वेळ लागतोच, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघत बसू नका, हेच उत्तम. ओके, तर मग ही रक्कम नक्की कोणाकोणाला मिळू शकते? चला आता आपण पटकन पात्रतेचे निकष बघून घेऊया, म्हणजे लगेच क्लिअर होईल की आपण यासाठी अर्ज करू शकतो की नाही. हे बघा, निकष अगदी सरळ आणि सोपे आहेत. पहिलं म्हणजे वय 18 ते 45 दरम्यान हवं. शिक्षण किमान 10वी पास. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, GC-BC-PC परीक्षा पास झाल्याचं सर्टिफिकेट, ते तर हवंच. यासोबतच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे EWS गटातला असावा. जर हे सगळे पॉइंट्स लागू होत असतील तर मग पुढची स्टेप एकदम सोपी आहे. जर आपण पात्रतेच्या सगळ्या अटी पूर्ण करत असू तर मग आता वेळ आली आहे कागदपत्रांची तयारी करण्याची. अर्ज करताना ऐनवेळी धावपळ नको ना, म्हणून ही लिस्ट आधीच नीट बघून घ्या. ही आहे आपली डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट. बघा, पासपोर्ट साईज फोटो, सही, उत्पन्नाचा किंवा EWS दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ही तर नेहमीची कागदपत्रं आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेचं हॉल तिकीट आणि निकालसुद्धा जपून ठेवायचा आहे. आणि हो, एक स्वघोषणापत्र लागेल, ते आपल्याला वेबसाईटवरच मिळून जाईल. आता या लिस्टमधला एक शब्द कदाचित नवीन वाटू शकतो, अनमास्क्ड आधार. हे काय आहे नेमकं? कारण अनेकदा इथेच एक छोटीशी चूक होऊन जाते, म्हणून हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. याचा अर्थ खरं तर खूप सोपा आहे. आपल्याला आधार कार्डचा असा फोटो अपलोड करायचा आहे ज्यावर तो पूर्ण 12 अंकी नंबर एकदम स्पष्ट दिसेल. म्हणजे त्यावर कोणतीही पट्टी किंवा मास्क नको. नंबर पूर्ण आणि वाचता आला पाहिजे, बस. चला, कागदपत्र तयार आहेत का? मस्त. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायचा कसा. अजिबात काळजी करू नका, आपण एक एक स्टेप व्यवस्थित समजून घेऊ. सगळ्यात आधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि रजिस्टर बटनावर क्लिक करायचं. तिथे आधार आणि मोबाईल नंबर टाकला की एक OTP येईल, तो व्हेरीफाय करायचा. मग आपला जिल्हा, ईमेल ID अशी काही माहिती भरा आणि शेवटी एक सोपा, लक्षात राहील असा पासवर्ड तयार करा. झालं, आपलं अकाउंट तयार. बरं, एकदा का आपण यशस्वीपणे लॉग इन केलं की आपल्यासमोर 4 भागांमध्ये विभागलेला एक अर्ज दिसेल. हे 4ही भाग भरायला एकदम सोपे आहेत, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. तर हे 4 भाग कोणते आहेत? बघा, पहिल्यांदा आपली बेसिक माहिती, म्हणजे नाव, पत्ता वगैरे. दुसऱ्या भागात आपण दिलेल्या परीक्षेची माहिती. तिसऱ्यामध्ये आपले बँक डिटेल्स. आणि चौथ्या म्हणजे शेवटच्या भागात आपल्याला सगळी कागदपत्र अपलोड करायची आहेत. सगळं एका फ्लोमध्ये होऊन जातं. इथे एक गोष्ट जरा नीट लक्षात ठेवा. अर्ज भरताना जो दुसरा टप्पा आहे ना, म्हणजे हॉल तिकिटाची माहिती, तिथे परीक्षा सत्रांमध्ये जानेवारी 2026 हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण चुकली तर अर्ज पुढे जाणार नाहीये, लक्षात घ्या. आणि आता आपण आलोय अर्जाच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. सगळी माहिती तर भरून झाली आहे, आता फक्त आपली कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करायची आहेत. ही स्लाईड म्हणजे समजा आपला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचा एक छोटा गाईडच आहे. जे स्वघोषणापत्र आहे ते आधी वेबसाईटवरून डाउनलोड करा, व्यवस्थित भरा आणि मग अपलोड करा. बाकी सगळी कागदपत्र PDF, JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये चालतील, पण साईज 2 MB पेक्षा कमी हवी. आणि हो, जर कॅन्सल चेक नसेल तर काही हरकत नाही, बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो अपलोड केला तरी चालतो. वाह,
जवळपास आपलं सगळं महत्त्वाचं काम आता पूर्ण झालंय. आता फक्त एक फायनल चेक करायचंय आणि मग आपला अर्ज सबमिट करायचा. सगळी डॉक्युमेंट्स अपलोड झाली की एक काम नक्की करा. सबमिट करण्याआधी एकदा पूर्ण अर्जावर नजर टाका. सगळी माहिती बरोबर आहे ना हे तपासा. दिलेल्या अटी मान्य करा आणि मगच सबमिट ॲप्लिकेशन या बटणावर क्लिक करा. अर्ज सबमिट झाला की आपलं काम झालं असं नाही. आपल्या अर्जाचं पुढे काय झालं हे बघण्यासाठी वेबसाईटवरच्या माय ॲप्लिकेशन सेक्शनमध्ये जाऊन आपण आपल्या अर्जाचं स्टेटस कधीही चेक करू शकतो. आणि हीच तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. जर आपण भरलेली माहिती आणि दिलेली कागदपत्रं सगळी व्यवस्थित आणि अचूक असतील तर अनुदानाची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे मध्ये कोणतीही किचकट प्रक्रिया नाही, काही नाही. तर ही होती अमृत योजनेतून 6,500 रुपये मिळवण्याची संपूर्ण आणि सोपी प्रक्रिया. आता खरा प्रश्न हा आहे की ही रक्कम फक्त एक अनुदान आहे की आपल्या करिअरमधल्या एका नवीन संधीची सुरुवात. या पैशातून पुढचं शिक्षण घेता येईल, एखादा नवीन गॅजेट घेता येईल किंवा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकता येईल. याचा उपयोग कसा करता येईल जरा विचार करा आणि या संधीचं नक्की सोनं करा.